तर इकडे नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर फडणवीस शिंदे एकत्र पाहायला मिळाले। मीडियात नाराजीच्या आलेल्या बातम्या पतंगबाजी होती असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं। गेले काही दिवस शिंदे आणि फडणवीसांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या येत होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आज स्पष्टीकरण दिलंय। दोघा नेत्यांमध्ये हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात देहबोलीवरून दुरावा आल्याच्या बातम्या आल्या। याची सुरुवात शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकल्यापासून झाली होती। नंतर शिंदेंनी दिल्लीत जाऊन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली होती। आता दोघा नेत्यांच्या दुराव्यावर बोलताना शिंदे काय म्हणाले पाहूया। आता काय दिसतंय इकडे? आता काय म्हणजे काय काम नसलं तरी फक्त हसत राहायचं असं काय? अरे तुम्ही सगळे प्रश्न तुमचे, उत्तर तुमची, पतंग पण तुम्हीच उडवता। पुणे पुढच्या घडामोडीकडे रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। माणिकराव कोकटे बदनामी प्रकरणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर या प्रकरणी आक्षेप घेण्यात आला होता आणि कोकाटेंसंदर्भात केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांचा आहे। महत्वाची घडामोडी गोंदियामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आलाय। गोंदियाच्या सालेकसा तहसील कार्यालयात तणावाची स्थिती होती। नागरिकांसह तृतीयपंथीयांकडून सुद्धा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सांगलीच्या आष्टामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं स्ट्रॉंग रूम बाहेरच ठिय्या आंदोलन केलं। मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप आहे। दोन दृश्य सालेकसा तहसील कार्यालयात तणावाची परिस्थिती, इथे ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याचा आरोप झाला, त्यानंतर जोरदार घोषणाबाजी। दुसरीकडे आष्टामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं स्ट्रॉंग रूम बाहेरच आंदोलन केलं। तर तीनही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय। कि इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज को अलाउ किया है। सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टियां हैं अपने 2-2 प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं उसके बाहर खड़ा करें, 24 घंटा पहरा दे, हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करें। हम तीनों पार्टियां मिलाकर 75% जो नगर पालिका है उस पर हमारा कब्जा होगा या हम लोग उसको जीतेंगे, तीनों पार्टियां मिलाकर। एक महत्वाची घडामोड आहे। राज्य निवडणूक आयोगानं आज सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक बोलावली आहे। पालिका निवडणुकांच्या तयारी संदर्भात तसंच मतदार याद्यांबाबत बैठक असल्याची माहिती समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्यानंच आता पुढे काय करायचं या संदर्भात चर्चेसाठी महानगरपालिका आयुक्तांसोबत ही बैठक बोलावण्यात आली। आज सकाळी 11:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बातमी मुंबईतूनच आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली। पडताळणी तसंच मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू असल्याचं सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून आता माहिती देण्यात आली आहे। महत्वाची घडामोडी भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची आज पंतप्रधान मोदींसोबत बैठक पार पडणार आहे। सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान कार्यालयात ही बैठक होणार आहे। महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत। राज्यातील परिस्थिती, इथे सुरू असलेली कामं, प्रकल्प या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। बातमी नाशिकमधून आहे। तपोवनमधील 1800 झाडांना वाचवण्यासाठी आता जन आंदोलन सुरू आहे। तपोवनमधील ही वृक्ष संपदा, वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी सामाजिक संस्था आणि नाशिककर आक्रमक झालेत। नाशिकमधील तपोवनाची ही ड्रोन दृश्य। तर तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात
प्रशासनाचा वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवला जातोय। योगविद्या केंद्राकडून तपोवनातच योगासनांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी काही नागरिकांनी एकत्रित येत योगासनं केली। एक योग झाडांसाठी, प्राणवायू देणाऱ्यांच्या प्राणांसाठी असा संदेश या माध्यमातून देण्यात आला। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं केली जात आहेत, अगदी वेगवेगळ्या स्तरातील नागरिक एकवटत आहेत, काय अधिकची माहिती? श्रुती, खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवन परिसरातली ही वनसंपदा वाचवण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतंय। वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना, अगदी लहान मुलं देखील या झाडांना बिलगून त्यांना आलिंगन देऊन ही वनसंपदा नष्ट करू नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाला करतायत। आज देखील नाशिकच्या योग विद्या केंद्राचे हे सगळे योग अभ्यासक जे आहेत ते एकत्र या ठिकाणी तपोवन परिसरात एकवटलेले आहेत। एक योग झाडासाठी हा संदेश देत या सगळ्या योगप्रेमींनी आज ज्या ठिकाणी या झाडांचा सर्वे सुरू आहे आणि प्रस्ताव आहे की या झाडांना कापलं जावं, त्याच झाडांच्या मधोमध बसून हे सगळे जे अभ्यासक आहेत ते आज या ठिकाणी योगासनं करतायत। शहराचं हे फुफ्फुस आहे, शहरातली ही वनसंपदा जी अनादिकालापासून या ठिकाणी आहे आणि जी तोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून एक योग झाडांसाठी हा उपक्रम जो आहे तो योग विद्या केंद्राच्या वतीनं आज राबवला जातोय। नक्कीच चंदन, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। पुढच्या घडामोडीकडे। नृसिंहवाडीतील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्त जयंती निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। दिगंबराच्या अखंड गजरात भाविक दर्शन घेतात। श्री गुरुदेव दत्तचा जयघोष सुद्धा या ठिकाणी ऐकू येतोय। अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी सुद्धा अक्कलकोटच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। तर शिर्डीतील साई मंदिरातही दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली। मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले। बातमी नाशिकमधून। निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली आहे। बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी उपासनी यांना अटक करण्यात आली आहे। यापूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे उपासनींच्या सहभागाचे पुरावे सापडले आहेत, त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। पुणे एसआयटीच्या वतीनं या प्रकरणी तपास सुरू आहे।